भारताचा मागचा 50 वर्षाचा इतिहास उलगडून जर बघितला तर त्यातल्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रत्येक घडामोडीत एक माणूस फिक्स दिसेल, तो म्हणजे अजित डोवाल। सिक्कीमचं भारतात होणारं विलीनीकरण असू दे, 1988चं सुवर्ण मंदिरातल्या दहशतवाद्यांची शरणागती, 1999चं प्लेन हायजॅक किंवा अगदी मागच्या 10 वर्षात झालेले उरी आणि बालाकोटचे सर्जिकल स्ट्राइक्स किंवा एअर स्ट्राइक्स, या सगळ्यामध्ये एक नाव कॉमन आहे, ते म्हणजे अजित डोवाल। एखाद्या ऑपरेशनमध्ये अजित डोवाल यांचं असणं कशा प्रकारे सगळा गेम आपल्या बाजूने फिरवतं हे पाहणं इंटरेस्टिंग आहे। 4 दिवसापूर्वी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालाय आणि त्यानंतर आता काश्मीरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑपरेशन चालू आहे, ज्याचं रिपोर्टिंग होत नाहीये। आणखी काही दिवसानंतर कळेल की सध्या काश्मीरमध्ये काय काय चाललंय। हे सगळं भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल घडवून आणतायत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अजित डोवाल यांची सगळी स्टोरी, त्यांच्या जन्मापासून आज त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षापर्यंत त्यांनी कशा प्रकारे आपल्या देशाची मान नेहमी ताठ ठेवली आहे। तर ही सगळी गोष्ट पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 20 जानेवारी 1945ला उत्तराखंडमधल्या पौरी गढवाल जवळच्या घिरी बनेलसुन नावाच्या गावात अजित डोवाल यांचा जन्म झाला। त्यांचे वडील भारतीय सैन्यात मेजर होते। त्यांचं नाव होतं जी.एन. डोवाल। त्यांच्या वडिलांची अजित डोवाल यांच्या लहानपणीच राजस्थानला ट्रान्सफर झाली, त्यामुळे त्यांचं सुरुवातीचं शिक्षण अजमेरमध्ये झालं। त्यानंतर त्यांनी आग्रा युनिव्हर्सिटीमधून इकॉनॉमिक्सची डिग्री घेतली। 1968 साली म्हणजे डिग्री घेतल्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी UPSCची परीक्षा दिली आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांनी UPSC काढली, ते IPS झाले। हैदराबादला IPSचं ट्रेनिंग त्यांनी कंप्लीट केलं आणि त्यानंतर त्यांना केरळमधल्या कोट्टायम ठिकाणी ASP म्हणजे असिस्टंट सुपरिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून पाठवण्यात आलं। यावेळी त्यांचं वय होतं फक्त 25 वर्ष। 25व्या वर्षात ते एक तरुण तडफदार IPS अधिकारी बनले होते। 1971ला केरळमधल्या कन्नूर जवळच्या थलासरी नावाच्या गावात गणेश चतुर्थीची विसर्जन मिरवणूक निघाली होती। या मिरवणुकीवर कुणीतरी चप्पल फेकल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केरळमधल्या मुस्लिम लीग यांच्या कार्यकर्त्यांच्यात झडप झाली आणि एका दंगलीची सुरुवात झाली। ही दंगल अनेक दिवस भडकतच निघाली होती। या दंगलीच्या भागात पोलीस देखील जायला घाबरत होते। त्यावेळी केरळमध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसच्या सरकारवर प्रचंड दडपण होतं। त्यावेळी सरकारचे गृहमंत्री होते के करुणाकरन। त्यांना काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी एका नवीन 25 वर्षाच्या पोलिसाची तुम्ही नेमणूक करा। त्याप्रमाणे मग करुणाकरन यांनी अजित डोवाल यांची नेमणूक या दंगल झालेल्या भागात केली। अजित डोवाल यांनी स्वतः थलासरीच्या रस्त्यावरून फिरून दंगलीची डिटेल इन्फॉर्मेशन सगळ्यात अगोदर घेतली। त्यानंतर या दंगलीचे जे नेते होते त्यांची त्यांनी स्वतः भेट घेतली आणि त्यांना विचारलं नक्की प्रॉब्लेम काय आहे। तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दंगलीत या लोकांचं मोठ्या प्रमाणावर दोन्ही बाजूंचं आर्थिक नुकसान झालं होतं आणि त्यामुळे या दंगली थांबत नव्हत्या। अजित डोवाल यांनी या दोन्ही गटांना त्यांची नुकसान भरपाई देण्याची खात्री दिली आणि लगेचच काही तासातच दंगल शांत झाली। जी दंगल काही दिवस आटोक्यात येत नव्हती, ती क्षणात शांत झालेली पाहून सगळं पोलीस दल अवाक झालं आणि याच गोष्टीमुळे अजित डोवाल यांची ट्रान्सफर झाली दिल्लीला, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये म्हणजे IB मध्ये, डायरेक्ट ऑपरेशन्स विंग मध्ये त्यांची तिथं नेमणूक झाली। असं होण्याचं कारण म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची झलक यावेळी भारताच्या पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचली होती। IBचे एक अधिकारी म्हणून त्यावेळी देशासमोर असलेल्या एका किचकट प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी अजित डोवाल यांना मिझोरमला पाठवण्यात आलं। मिझोरममध्ये काय झालेलं तर तेव्हाचा मिझोरम हा आसाम या राज्याचाच भाग होता, म्हणजे वेगळं राज्य नव्हतं आणि आसाममध्ये या मिझो लोकांना दुय्यम वागणूक मिळत होती। आसाममध्ये नोकऱ्या देखील आसामी भाषा बोलणाऱ्यांनाच मिळायच्या। त्यामुळे मिझो लोकांच्या मध्ये आसाम सरकारच्या विरोधात आणि पर्यायानं भारत सरकारच्या विरोधात देखील प्रचंड रोष होता। त्यात आसाम रायफल्सच्या 2 बटालियनमध्ये असणाऱ्या मिझो लोकांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं। त्यामुळे मिझो लोकांच्यात प्रचंड आक्रोश होता। यावेळी या मिझो लोकांचा जो नेता होता त्याचं नाव होतं लाल डेंगा। या लाल डेंगाची मिझो नॅशनल फ्रंट नावाची एक पार्टी होती। आसाम रायफल्समधून काढून टाकलेल्या लोकांनी लाल डेंगाकडे आश्रय घेतला। यातलेच 7 महत्त्वाचे जे कमांडर होते म्हणजे आसाम रायफल्समधले कमांडर हे लाल डेंगाचे सर्वात महत्त्वाचे सहकारी बनले। याच बंडखोरांनी मग स्वतंत्र मिझोरमची स्थापना केली।
मिझोरमचा वेगळा झेंडा बनवला, आपला देश स्वतंत्र झालाय असं त्यांनी जाहीर केलं आणि याचा बिमोड करणं आता भारत सरकारच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं झालं होतं। त्यावेळी 1972 साली अजित डोवाल मिझोरममध्ये आले। त्यांच्या लक्षात आलं की लाल डेंगाची सगळी ताकद ही त्याच्या 7 कमांडर्सच्या जीवावर आहे आणि हे लाल डेंगाचं बंडखोर सैन्य म्यानमारमधल्या टेकड्यांमध्ये लपून बसलेलं आहे आणि अजित डोवालांनी मग त्याप्रमाणे आपला वेश पालटला आणि या बंडखोरांची म्यानमारमध्ये जाऊन भेट घेतली। काहीतरी खोट्या नाट्या कहाण्या रचून त्यांच्याशी मैत्री केली, त्यांच्यासोबत ते दारू पार्टीचे मेंबर झाले। हळूहळू अजित डोवाल यांनी त्या 7 पैकी 6 लोकांना कन्व्हिन्स केलं की त्यांनी जर भारताबरोबर सहकार्य केलं तर त्यांना वेगळं मिझोरमचं राज्य तर मिळेलच, त्याशिवाय ते तिथं मंत्री देखील होतील आणि जर असंच बंड चालू राहिलं तर एक ना एक दिवस भारत सरकार तुम्हाला गोळ्या घालून मारून टाकेल। ही गोष्ट त्या बंडखोरांना पटली, अर्थात 7 पैकी 6 लोकांना पटली। आपली 7 पैकी 6 माणसं फुटल्यामुळे लाल डेंगा नरमला। त्यानं इंदिरा गांधींच्या बरोबर शांतता चर्चा करायला सुरुवात केली। पुढे हाच लाल डेंगा मग नव्या मिझोरम राज्याचा पहिला मुख्यमंत्री देखील झाला। पण मिझोरमचा प्रश्न भारतासाठी इथं कायमचा संपला। मिझोरमचा प्रश्न संपेपर्यंत तिकडं सिक्कीममध्ये नवीन प्रश्न उभा राहिला। सिक्कीममध्ये तेव्हा चोगल राजवंशाची सत्ता होती। तिकडं पाल्डेन नामग्याल नावाचा एक राजा राज्य करत होता। त्याचं एका अमेरिकन बाईवर प्रेम होतं, जिच्याबरोबर त्याने 1963 मध्ये लग्न केलं। तिचं नाव होतं होप कुक। असं म्हणतात की ही बाई अमेरिकेच्या CIA ची एजंट होती, त्यामुळे ती सिक्कीमला अमेरिकेच्या इशाऱ्याप्रमाणे चालवायला लागली। अगदी याचा पुरावा म्हणजे दार्जिलिंगचा जो भाग होता, जो भारतात होता, हा चोगल राजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वी दिला होता। तो भारताने आता सिक्कीमला परत द्यावा अशी मागणी आता ही सिक्कीमची राणी असणारी होप कुक करायला लागली। भारताला हे प्रकरण जरा जड जाणार याचा विचार करून भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि भारताच्या रॉचे प्रमुख RN काव यांनी सिक्कीम बद्दलचा प्लॅन आखला। त्यामध्ये देखील अजित डोवाल यांचीच प्रमुख भूमिका होती। अजित डोवाल 1974 मध्ये सिक्कीममध्ये गेले। सिक्कीममध्ये त्यांनी सिक्कीम नॅशनल काँग्रेस नावाचा एक जो पक्ष होता, ज्याचे प्रमुख होते काजी दोर्जी, त्यांना अजित डोवालांनी सर्व प्रकारची मदत केली। भारतानं सिक्कीममध्ये दोर्जींच्या बाजूनं प्रचंड वातावरण निर्माण केलं आणि सिक्कीममध्ये निवडणुका घ्यायला भाग पाडलं। इथे ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की सिक्कीम हा भारताचा भाग नव्हता। सिक्कीम हा एक फक्त कराराने भारताशी बांधला गेलेला भाग होता, तो भारताचा भाग नव्हता। 1973 ला सिक्कीम मध्ये निवडणुका झाल्या आणि 1974 ला काजी दोर्जी सिक्कीम मध्ये पंतप्रधान झाले। त्यांचं आणि सिक्कीमच्या राजाचं तेव्हा पटेना। त्यावेळी दोर्जींनीच इंदिरा गांधींना पत्र लिहून विनंती केली की त्यांनी सिक्कीम मध्ये आता लक्ष घालावं। तेव्हा इंदिरा गांधींनी सिक्कीमचा राजवाडा वेढून टाकला आणि सिक्कीम मध्ये 14 एप्रिल 1975 ला जनमत चाचणी घेतली, ज्यामध्ये 97% लोकांनी सिक्कीम भारतात विलीन करावं असं सांगितलं आणि त्याप्रमाणे मग 36वी घटना दुरुस्ती करून 16 मे 1975 ला सिक्कीम भारताचं 22वं राज्य बनलं। त्यानंतर या राज्याची अमेरिकन बाई होप कुक त्या राजाला डिवोर्स देऊन अमेरिकेला परत निघून गेली। या सगळ्या घडामोडी अजित डोवाल यांच्या नोकरीच्या पहिल्या 6 वर्षात घडलेल्या आहेत। पण त्या काळात 1974 ला भारतानं पोखरणमध्ये अणुचाचणी केल्यानंतर पाकिस्तानला देखील अणुचाचणी करायची खुमखुमी निर्माण झाली। चीन, फ्रान्स, उत्तर कोरिया यांच्या मदतीनं पाकिस्तान तशा हालचाली करायला लागला। पाकिस्तानच्या या अणुचाचण्या थांबवणं भारतासाठी गरजेचं होतं, कारण पाकिस्तानकडे अण्वस्त्र नसावीत असं भारताला वाटत होतं। तेव्हा भारताने आपले काही एजंट्स चीनमध्ये आणि पाकिस्तानमध्ये पाठवले, ज्यामध्ये अजित डोवाल देखील होते। अजित डोवाल 6 ते 7 वर्ष पाकिस्तानमध्ये राहिले। ज्या ठिकाणी पाकिस्तानचा हा अण्वस्त्र कार्यक्रम सुरू होता, त्या कहूता या ठिकाणी ते एका भिकाऱ्याच्या वेशात हिंडत असत। तिथून मिळणारे अनेक सॅम्पल्स आणि इन्फॉर्मेशन ते भारतात पोचवत होते। एकदा ते पाकिस्तानच्या राजधानीत इस्लामाबादमध्ये एका मशिदीच्या दारात मशिदीमध्ये प्रवेश करत असताना एका माणसानं त्यांच्या टोचलेल्या कानांकडे पाहून त्यांना पकडलं होतं। पण अर्थात ते तिथून कसेबसे निसटले। त्यानंतर लाहोरमध्ये एकदा कव्वाली ऐकायला ते गेलेले असताना एका माणसानं त्यांची नकली दाढी ओळखली आणि तो माणूस त्यांना म्हणाला, आपकी नकली दाढी गिरने वाली है। पण तिथून देखील ते कसेबसे निसटले, पोलिसांच्या हाती लागले नाहीत, नाहीतर पुढचे सगळ्या गोष्टी बदलून गेल्या असत्या। त्यांच्या पाकिस्तानमधल्या वास्तव्याचा भारताला भरपूर फायदा होत होता। त्यांनी अनेक गोष्टी ज्या भारताला पुरवल्या, त्यामुळे
पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम लांबत गेला। दरम्यानच्या काळात भारतात 1984 साली भिंद्रनवालेच्या नेतृत्वाखाली चालू असलेलं स्वतंत्र खलिस्तानची चळवळ इंदिरा गांधींनी मोडून काढली। त्यावेळी त्यांनी सुवर्ण मंदिरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना मारायला आपलं सैन्य सुवर्ण मंदिरात घुसवलं होतं, पण त्याचा परिणाम भयंकर झाला। शिखांनी इंदिरा गांधींची हत्या केली आणि त्यानंतर दिल्लीत दंगली देखील उसळल्या। पुन्हा अशी घटना व्हायला नको होती, पण 1988 साली पुन्हा एकदा खलिस्तानी दहशतवाद्यांनी सुवर्ण मंदिरातच आपलं ठाण मांडलं। त्यावेळी भारत सरकारनं KPS गिल आणि अजित डोवाल यांच्याकडे या ऑपरेशनची जबाबदारी सोपवली। आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1984 प्रमाणे इथं सैन्य आता सुवर्ण मंदिराच्या आत घुसवता येणार नव्हतं। तसा आदेश राजीव गांधींनी पंतप्रधानांनीच दिलेला होता आणि जोपर्यंत आतले दहशतवादी बाहेर येणार नाहीत तोपर्यंत ते पकडले जाणार नव्हते आणि हे ऑपरेशन संपणार नव्हतं। अशा प्रकारची अडचण पोलिसांसमोर होती। त्यावेळी एका रिक्षावाल्याच्या वेशात अजित डोवाल संपूर्ण सुवर्ण मंदिराच्या आजूबाजूला फिरत होते। त्यांनी बरीच माहिती गोळा केली, पण त्यांच्या एक लक्षात आलं की सुवर्ण मंदिराच्या चारी बाजूंनी जरी CRPFचे जवान तैनात असले तरी आत जाऊन काहीतरी हलचल केल्याशिवाय काहीही पर्याय नव्हता। त्याप्रमाणे मग त्यांनी सुवर्ण मंदिरात प्रवेश केला आणि सरळ त्या खलिस्तानी दहशतवाद्यांना ते जाऊन भेटले। त्यांनी तिथं स्वतःची ओळख पाकिस्तानचा ISI एजंट अशी करून दिली। ते स्वतः पाकिस्तानमध्ये 7 वर्ष राहिलेले असल्यामुळे त्यांची भाषा, तिथल्या लोकांची नावं, तिथली ठिकाणं यांची त्यांना पक्की माहिती होती। त्यामुळे खलिस्तानी अतिरेक्यांनी त्यांची चौकशी केली आणि मगच त्यांच्यावर विश्वास ठेवला। अजित डोवालांनी दहशतवाद्यांना सांगितलं की मंदिराच्या चारी बाजूंनी CRPFचे जवान आहेत, त्यांच्या पोझिशन्स काय काय आहेत हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही काळजी करू नका। अशा प्रकारे थोडा वेळ काढल्यानंतर आणि दहशतवाद्यांचा विश्वास जिंकल्यानंतर आणि त्यांच्या सगळ्या पोझिशन्सची माहिती मिळवल्यानंतर अजित डोवालांनी NSG कमांडो बोलवले आणि साध्या पोलिसांचे कपडे त्यांना चढवले आणि मंदिराच्या चारी बाजूंना मग NSG कमांडोनी घेराव घातला। सुवर्ण मंदिराचं पाणी, अन्न आणि वीज बंद केली। त्यामुळे पाणी पिण्यासाठी बाहेरच्या तलावात दहशतवाद्यांना यावं लागायचं। त्यावेळी एका NSG कमांडोनं या दहशतवाद्यांचा प्रमुख असलेल्या जागीर सिंगला टिपलं आणि तो जागच्या जागी मेला। तो पाणी पिण्यासाठी बाहेर आला होता। घाबरलेल्या बाकीच्या दहशतवाद्यांना अजित डोवाल जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की सध्या काही अडचणी असल्यामुळे तुर्तास तुम्ही भारत सरकार पुढे सरेंडर करा। पुढे काय उपाययोजना करायची ते मी पाकिस्तानमध्ये जाऊन आल्यानंतर आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया। त्याप्रमाणे मग शेकडो दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आणि एक महत्त्वाचा डेडलॉक तुटला। 1992 ते 1998 या काळात अजित डोवाल लंडनमधल्या एम्बेसीमध्ये काम करत राहिले। भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांच्या जवळ असल्यामुळे 1998 ला भारतात BJP सरकार आल्यावर ते भारतात आले। 1999 ला हरकतुल मुजाहिदीन या संघटनेनं भारताचं IC-814 हे विमान हायजॅक केलं आणि ते कंधारला घेऊन गेले। तेव्हा या विमानात अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्याची जबाबदारी 7 जणांच्या टीमवर देण्यात आली, ज्यांनी दहशतवाद्यांची चर्चा करून या लोकांना परत आणायचं होतं। या टीममध्ये देखील अजित डोवाल होते। दहशतवाद्यांनी 36 दहशतवाद्यांची सुटका करायची आणि $200 मिलियन द्यायचे अशा प्रकारची मागणी अजित डोवालांच्याकडे किंवा भारताकडे केली। पण डोवालांनी सांगितलं की आम्ही जास्तीत जास्त 3 दहशतवाद्यांना सोडू शकतो। त्याप्रमाणे मग भारताने 3 दहशतवाद्यांची सुटका केली आणि आपल्या प्रवाशांची सुटका झाली। पण तरी देखील भारतासाठी हा एक फार मोठा झटका होता। या काळात काँग्रेस काश्मीरमध्ये आपले पाय पसरायचा प्रयत्न करत होती। काश्मीरमधले एक बडे नेते असणारे मुफ्ती मोहम्मद सईद यांना काँग्रेसनं आपल्या पक्षात आणलं होतं। काँग्रेसला काश्मीरमध्ये कुठल्याही परिस्थितीत सत्ता हवी होती। या काळात काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्लांकडे सत्ता होती। त्यांचा पक्ष होता नॅशनल कॉन्फरन्स, जो अजून देखील आहे। आता त्याचे अध्यक्ष आहेत उमर अब्दुल्ला। पण विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात काँग्रेसनं फारुख अब्दुल्लांची देखील निवडणुकीच्या तोंडावर मैत्री करायचं ठरवलं। त्यामुळे मुफ्ती मोहम्मद सईद नाराज झाले। तेव्हा अजित डोवालांच्या सल्ल्यानुसार आणि मार्गदर्शनानुसार मुफ्ती मोहम्मद सईद यांनी PDP या पक्षाची स्थापना केली। सध्या मेहबूबा मुफ्ती या पक्षाच्या अध्यक्ष आहेत। त्यामुळे काँग्रेस फुटली आणि अजित डोवालांच्यावर काँग्रेसचा राग झाला, तो कायमचाच। 2004 ला काँग्रेसची पुन्हा केंद्रात सत्ता आली। तेव्हा काँग्रेसनं मनात नसताना देखील फक्त सिनियरिटीचा विचार करून अजित डोवालांना 8 महिन्यांसाठी IBचं प्रमुखपद दिलं। त्या वर्षी अजित डोवाल रिटायर झाले।
पण तरीही त्यांनी आपलं काम चालूच ठेवलं. भारत सरकारला ते आपल्या परीनं मदत करतच होते. 2005 साली दाऊद इब्राहिमच्या मुलीचं आणि जावेद मियांदादच्या मुलाचं लग्न मक्केमध्ये पार पडलं आणि त्याचं रिसेप्शन दुबईमध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार होतं. या रिसेप्शनला दाऊद इब्राहिम नक्की येणार हे भारताला माहीत होतं आणि भारत सरकारनं अशा ठिकाणी घुसणं सरकारच्या दृष्टीने अडचणीचं होतं. तेव्हा अजित डोवालांनी दाऊदचा दुश्मन असलेल्या छोटा राजन याच्याशी एक मीटिंग केली. विकी मल्होत्रा आणि फरीद तानाशाह नावाचे त्याचे 2 शार्प शूटर्स घेतले. त्यांना तिकीट्स, पासपोर्ट्स अशी सगळी व्यवस्था करून दिली. या ऑपरेशनसाठी ते निघणारच होते. त्याच्या अगोदरच म्हणजे जुलै 2005 मध्ये मुंबई पोलिसांनी म्हणजे मीरा बोरवणकर आणि धनंजय कमलाकर यांनी दिल्लीच्या या हॉटेलवर छापा टाकून छोटा राजनच्या या दोन्ही शार्प शूटर्सना अटक केली. अजित डोवाल तिथं स्वतः होते. त्यांनी सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं कुणीही ऐकून घेतलं नाही. यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री होते छगन भुजबळ. ते देखील ही गोष्ट मान्य करायला तयार झाले नाहीत. त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातल्या मिसकम्युनिकेशनमुळं दाऊदचा खात्मा करायची एक संधी भारतानं गमावली. त्यावेळी अजित डोवाल मीरा बोरवणकरांना म्हणाले होते की आय विल टीच यू अ लेसन, म्हणजे मी तुला धडा शिकवीन. पुढच्या 4-5 वर्षासाठी अजित डोवाल मोठ्या पडद्यावरून बाजूला गेले पण त्यांना परत मोठ्या पडद्यावर आणायचं काम केलं नरेंद्र मोदींनी, तेही गुजरातमध्ये. गुजरातमध्ये रक्षा शक्ती युनिव्हर्सिटीची स्थापना अजित डोवाल यांनी केली नरेंद्र मोदींच्या सांगण्यानुसार. याच काळात अजित डोवाल विवेकानंद फाउंडेशन, इंडिया फाउंडेशन, विवेकानंद केंद्र अशा अनेक RSSशी निगडीत असणाऱ्या संस्थांच्या सोबत काम करायला लागले. या संस्थांनीच दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, अण्णा हजारे, किरण बेदी, बाबा रामदेव यांच्याबरोबर अनेक बैठका केल्या आणि 2011 आणि 12 मधल्या अण्णा आंदोलनाला हवा दिली, ज्यामुळं केंद्रातल्या काँग्रेसचं सरकार अस्थिर झालं आणि अखेर 2014ला काँग्रेसचं सरकार पडलं. गेली अनेक वर्ष अजित डोवाल अत्यंत निष्ठेने देशाची सेवा करत असल्यामुळं त्याचं फळ त्यांना नरेंद्र मोदींनी 2014 साली त्यांची नेमणूक भारतातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर या पदावर करून केली. एखाद्या कॅबिनेट मंत्र्यापेक्षाही मोठं असं हे पद आहे. त्यानंतर देखील जून 2014 मध्ये इराकमधून त्यांनी तिथं अडकलेल्या 46 नर्सेसची सुटका केली. उरीमध्ये त्यांच्याच प्लॅननुसार भारताने सर्जिकल स्ट्राईक्स केले. बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केले. आज देखील ते कार्यरत आहेत. आता सध्या हा व्हिडिओ आम्ही शूट करत असताना देखील भारताचं काश्मीरमध्ये एक इंटेन्सिव्ह ऑपरेशन सुरू आहे, ज्याची माहिती मीडियाकडे नाही, ज्यामध्ये अशी टेंटेटिव्ह इन्फॉर्मेशन मिळते आहे की जवळजवळ 1500 लोकांना भारत सरकारनं अटक केलेली आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचं अतिशय कडक शब्दात उत्तर देण्याचं काम भारत सरकार करत आहे. अजित डोवाल यांचं आत्ताचं वय आहे 80, पण तरी देखील त्यांचं काम 25 वर्षाच्या एखाद्या अधिकाऱ्याला लाजवेल असं आहे. अजित डोवालांच्या या प्रवासाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांनी केलेल्या ऑपरेशन्सबद्दल आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला अजित डोवाल यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला किमान 1-2 ओळींमध्ये जरूर सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एखादी माहिती घेऊन. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा.